नमस्कार, मी पूजा. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. कधी कधी आपल्याला पावभाजी खायचा विचार येते. मग विचार करतो आपण हॉटेलमध्ये जाऊ, पावभाजी खाऊ. पण किती वेळ जाणार? मग त्याच्यापेक्षा घरी बसल्यास झटपट आणि पोटभर अशी पावभाजी खायला भेटली तर हो की नाही? तर याच प्रश्नाचं उत्तर मी घेऊन आले आहे. म्हणजे तुमच्यासोबत आज मी पावभाजी रेसिपी शेअर करणार आहे. एकदम इझी आणि हॉटेलसारखी टेस्ट लागणारी अशी पावभाजी रेसिपी. तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर पावभाजी बनवण्यासाठी इथे काही भाज्या घेतल्या आहे मी, जसं टमाटे, आलू, पत्ताकोबी, ओले वाटाणे. तुम्ही आणखीन पण काही ॲड करू शकता, जसं की वांगे, शिमला मिरची, गाजर. तर माझ्याकडे जे भाज्या होत्या ते घेतल्या मी. आता यांना छान वॉश करणार आणि बारीक करून शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. तर कुकरमध्ये थोडं पाणी टाकून याला 10-15 मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत भाज्या शिजते तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया. तर फोडणीसाठी मी इथे घेतले टमाटे, मिरची, कांदा आणि सांबार. आता यांना छान बारीक करून घेऊया. मिरची हे ऑप्शनल आहे, तुम्ही जास्त पण टाकू शकता किंवा नका टाकू, कारण की तिखट टाकणारच आहे आपण. तर बघा आपल्या भाज्या पण शिजून झाल्या आहे. आता याला मॅश करायचं आहे आपल्याला छान बारीक असं. बघा छान मॅश करून घेतला आहे. जेवढं बारीक मॅश कराल तेवढी छान लागते पावभाजी खायला. चला पावभाजी फोडणी देऊया. तर आधी तेल गरम करून घेतले मी कढईत. त्यात थोडं बटर टाकलं आहे. बटर हे ऑप्शनल आहे, पण तुम्ही टाकू शकता. खूप छान असा स्वाद येतो बटरमुळे. त्यानंतर कांदा मिरची तेलात लालसर होऊ द्यायचे आहे. त्यानंतर मोहरी ॲड केली. मोहरी आधीच ॲड करायची होती पण मी विसरले. त्यानंतर लसूण जिराचं पेस्ट ॲड करायचं आहे, त्यामुळे आणखी स्वाद येतो पावभाजीला. कस्तुरी मेथी छान हाताने बारीक करून टाकायची आहे, त्यामुळे आणखी स्वाद येतो पावभाजीला. तर आता बघा कांदा छान झाला आहे. आता त्याच्यात सुके मसाले टाकूया. तिखट, हळद, गरम मसाला, धने पावडर, पावभाजी मसाला, जे तुम्हाला मसाला टाकायचा आहे ते सर्व त्यात टाकून घ्यायचं आहे. आता छान मसाला शिजवून घ्यायचा आहे आपल्याला तेलात. मसाला तेलामध्ये झाल्यावर त्यानंतर त्यात टमाटे ॲड करायचे आहे. टमाटर छान शिजू द्यायचं आहे तेलात. बघा टमाटर छान शिजला आहे आणि मसाल्याने पण तेल सोडलं आहे. तर आपण आता बारीक केलेली भाज्या सर्व टाकून घेऊया त्यात.
छान मिक्स झाल्यावर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. छान मंद आचेवर 5 मिनिटं छान शिजू द्यायचं आहे, उकळी येईपर्यंत पावभाजी. बघा छान शिजली आहे पावभाजी. आता त्यात थोडा पावभाजी मसाला ॲड करायचा आहे आणि वरून सांबार टाकायचा आहे. छान मंद आचेवर डबल शिजू द्यायचं आहे 2 मिनिटं. तयार आहे आपली पावभाजी. भाजी तर रेडी आहे, पण त्याचबरोबर खाण्यासाठी पाव पण रेडी करावे लागेल ना, म्हणून पाव गरम करून घेऊया. तर बघा तयार आहे आपली पावभाजी. त्यात थोडं बटर टाकलं आहे, बारीक केलेला कांदा, लिंबू आणि गरम गरम पावसोबत रेडी आहे आपली पावभाजी खाण्यासाठी. ही पावभाजी पोळीसोबत पण खाऊ शकता, खूप छान लागते पोळीसोबत पण. तर एकदम सोपी अशी घरगुती पावभाजी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, नक्की ट्राय करून बघा तुम्ही, खूप छान स्वाद लागतो पावभाजीचा. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. काळजी घ्या सर्वांनी.